आपण इयत्ता 4थी 7वी 5वी 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील पुढचा शिकणार आहोत. विषय आहे इंग्रजी. ओके, आता या इंग्रजी घटकामध्ये आपल्याला वारांची नावे म्हणजेच काय, नेम ऑफ द डेज हे आपल्याला माहिती आहे. आता याच्यामध्ये कोणते कोणते नेम ऑफ द डेज असतात, किती वार असतात? 7. किती वार असतात? 7. आपण लक्षात करून ठेवायचं संडे. बघा कुठून लक्षात ठेवणार आपण? संडे. स्पेलिंग पाठ करून ठेवा. संडे, मंडे, असं सगळ्यांचे स्पेलिंग तुम्ही लिहिलेले आहे, बरोबर. आता या संडे, मंडे, ट्यूसडे म्हणजे वारांच्या नावांवर आधारित काही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्या घटकाची आज आपण तयारी करणार आहोत. आता या ठिकाणी प्रॅक्टिससाठी काही प्रश्न घेतलेले आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न बघूया आपण. फाइंड द नेम ऑफ द डे फ्रॉम द लेटर्स गिवन इन द डायग्राम. ही एक डायग्राम दिसते का डायग्राम तुम्हाला? त्या डायग्राम मध्ये एक डायग्राम म्हणजे आकृती दिलेली आहे. त्या आकृतीमध्ये एका वाराचं नाव लपलेलं आहे. काय लपलेलं आहे? वाराचं नाव. काय लपलेलं आहे? वार लपलेला आहे. वार. मग कोणता वार आहे? कोणता वार आहे? संडे. आता आपण अक्षर बघूया. बघा इथे यू एन डी एस वाय ए. आता आपल्याला माहिती आहे पहिला एस, बरोबर. एस नंतर यू एन डी ए वाय. संडे. ओके, मग आपलं उत्तर काय असणार आहे? कुठं ऑप्शन दिसतो? ही स्पेलिंग बरोबर आहे का संडेची? ही बरोबर आहे? नाही, इथे हे रॉंग आहे. हा मंडे नाहीये आणि सॅटरडे नाहीये. म्हणजे आपलं उत्तर आहे 3 नंबरचं संडे. म्हणून हे रंगवायचं आहे 3 नंबर उत्तर आपलं. ठीक आहे, असं रंगवायचं आहे परीक्षेमध्ये. ओके, अशा प्रकारे आपण रंगवून घेतलेला आहे. आता पुढचा प्रश्न आहे. घेऊ पुढचा प्रश्न. या ठिकाणी बघा दुसरा प्रश्न आहे. झूम करून बघा. ठीक. Which date comes after Friday? फ्रायडे नंतर कोणता दिवस येतो? नंतर म्हणजे पुढचा. शुक्रवार नंतर कोणता वार येतो? शनिवार. शनिवार. मग शनिवारला इंग्रजीमध्ये कुठला शब्द आहे? कुठे आहे सॅटरडे? मंडे. हा मंडे आहे का? नाही, सॅटरडे. म्हणजे 2 नंबरचं उत्तर आपलं आहे. म्हणून 2 नंबरला रंगवायचं आहे. या ठिकाणी 2 नंबर रंगवायचा आहे. परंतु तुम्हाला कोणत्या रंगाने कोणती पेन वापरायची आहे? कोणत्याची? निळी किंवा काळ्या रंगाची पेन वापरायची आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. तुमच्याकडे पुस्तक आहे, पुस्तकामध्ये पण आहे ते. पहा या ठिकाणी बघा तिसरा प्रश्न आहे. चूज द ऑड वन आउट. म्हणजे काय? वेगळा घटक ओळखा. आता तुम्हाला लगेच कळलं पाहिजे वेगळा कोणता घटक आहे. हॉलिडे, फ्रायडे, मंडे, ट्यूसडे. सांगा बरं वेगळा काय आहे? हॉलिडे. कोणता वेगळा आहे? हॉलिडे. का बरं? कारण हे सगळे डेज आहेत हे, आणि हाच फक्त डे नाहीये. म्हणून 1 नंबरचं आपलं उत्तर असणार आहे. ओके, हे पूर्ण रंगवायचं आहे. 14 प्रश्न. आता बघा नीट बघा, विचार करा. हाऊ मेनी डेज ऑफ द वीक बिगिन विथ द लेटर एस? यस या अक्षरानं कोणत्या कोणत्या वारांची सुरुवात होते? बघा बरं, यस पासून जे अक्षर संडे आणि सॅटरडे. अजून 2च आहेत का? संडे आणि सॅटरडे 2च. मग आपलं ऑप्शन काय असणार उत्तराचं? हे 4 नंबरचं उत्तर असणार आहे. ओके, म्हणजे काय? यस पासून सुरू होणार आहे संडे आणि सॅटरडे. ओके, हे 2च वार आहेत यस पासून सुरू होणार आहे. प्रश्न समजला तुम्हाला? प्रश्न कळला नसेल तर मराठीमध्ये वाचायचा. तुम्हाला इंग्रजी कळलं नाही तर. आता 5वा प्रश्न बघा. 5वा प्रश्न काय सांगत आहे? या ठिकाणी आकृतीमधील अक्षरे जुळवून म्हणजे फाइंड द नेम ऑफ द डे फ्रॉम द लेटर्स गिवन इन द पिक्चर. जसं पहिला प्रश्न तसाच आहे. या पिक्चर मध्ये एक नाव दिलेलं आहे ते शोधायचं आपल्याला. बघा बरं आता याच्यामध्ये कोणते कोणते? आता आपल्याला एस पासूनचा एक मिळतो आणि टी पासूनचा एक मिळतो, बरोबर की नाही? मग आता टी पासूनचे कोणते कोणते नाव आहेत? होणारे वाराचे नाव निवडा. आता टी यू, आता ह्याच्यामध्ये ई आहे का?
नाही म्हणजे हे तर गेलं. डब्ल्यू पासूनचा हा पण नाहीये. एम आहे का याच्यामध्ये नाहीये. उत्तर आलं थर्सडे. कुठलं उत्तर आलेलं आहे? थर्सडे. कुठलं उत्तर आलेलं आहे? थर्सडे. ओके, चला पुढचं. व्हिच डे कम्स बिटवीन फ्रायडे आणि संडे? फ्रायडे आणि संडेच्या मध्ये. बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये. बिटवीन म्हणजे काय? दोघांच्या मध्ये. शुक्रवार आणि रविवार यामध्ये कोणता वार येतो? सांगा बरं. शुक्रवार आणि रविवारच्या मधला वार सॅटरडे. कोणता येतो? सॅटरडे. मग उत्तर आपलं आहे 1 नंबरचं. समजलं? प्रश्न कळतोय? हा. 7वा प्रश्न बघा. which of the following days has incorrect spelling? आता तुम्हाला स्पेलिंग पाठ करा म्हटलं होतं मी. इनकरेक्ट म्हणजे काय? चुकीची. इनकरेक्ट म्हणजे काय? चुकीची स्पेलिंग. पुढील पैकी कोणत्या वाराचे स्पेलिंग चुकीचे आहे? आता बघा बरं. अरे पहिलाच तर उत्तर आहे ट्यूसडे. थ केलंय ना इथं, कारण ट्यूसडे स्पेलिंग टी यू असते फक्त. टी यू ई. इथं एच आला म्हणजे हात चुकलाय. करेक्ट? म्हणजे आपलं उत्तर आहे 1 नंबरचं. बाकी सगळे स्पेलिंग चेक करून घ्या तरी पण. चला 8 नंबरचा प्रश्न. चूज द ऑड वन आउट फ्रॉम द फॉलोइंग. म्हणजे वेगळा. पुढील पैकी ह्याच्यामध्ये वेगळं काय दिलेलं आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. चला मग आता आपण शोधूया. थोडा वरी गेलो त्याला. 8वा प्रश्न बघा. पुढील पैकी वेगळा पर्याय कोणता आहे? कोण सांगतं उत्तर? हा सांगा बरं. काय उत्तर येईल बरं याचं? वेगळा कोणाला समजलाय? हा फेब्रुवारी येईल. का बरं फेब्रुवारी येईल? बघा, मंडे वार आहे, फेब्रुवारी महिना आहे, संडे वार आहे, फ्रायडे वार आहे. मग वेगळा कोणता आहे? महिना. फेब्रुवारी नंबरचा. म्हणून त्याला उत्तर रंगवायचं गोल. ओके, चला नेक्स्ट पेज. 9 नंबरचा प्रश्न बघा. दिसतोय का तुम्हाला सगळ्यांना? हा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आता तुम्हाला करेक्ट उत्तर शोधायचं आहे. कसलं? करेक्ट असलेलं उत्तर. आता आपण काय करूया? योग्य पर्याय निवडा असं म्हटलेलं आहे. बरोबर? सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. वेडनेसडे कम्स आफ्टर. कम्स आफ्टर म्हणजेच काय? बुधवार कोणत्या वारानंतर येतो? कम्स आफ्टर च्या नंतर. मग कशानंतर बुधवार येतो? कोणता वार असतो अगोदर त्याच्या? मंगळवार नंतर काय येतो? बुधवार येतो. मग हे मंगळवार शब्द कुठे आलाय? थर्सडे आहे का? मग उत्तर आपलं नाही. फ्रायडे आहे का? नाही. ट्यूसडे. ट्यूसडे नंतर बुधवार येतो की नाही? मंगळवारच्या नंतर बुधवार येतो. मग उत्तर आपलं काय झालं? ट्यूसडे. चलो नेक्स्ट जाएंगे. व्हिच डे कम्स बिफोर संडे. संडेच्या अगोदर कोणता वार येतो? किती सोपा आहे. रविवार पूर्वी कोणता वार येतो? सगळ्यांना माहिती आहे. कोणता येतो रे? अगोदर म्हणतोय शनिवार येतो. रविवारच्या अगोदर कोणता येतो? शनिवार. मग ह्याचं सांगा उत्तर कोणतं आहे शनिवारचं? सॅटरडे. हे दुसरं आहे. प्रश्न नीट समजून घ्यायचा. अशा प्रकारे आजचा हा आपला वाराचा घटक येत संपतोय. सगळ्यांना हे समजलंय प्रश्न कसे असतात? याच्यामध्ये काय महत्वाचं आहे? वाराची स्पेलिंग पाठ करायची आज घरी पूर्ण. नंतरचा वार कोणता, अगोदरचा वार कोणता, वेगळा वार कोणता, आकृती दिलेली असेल त्या आकृतीमधला वलपलेला वार शोधा. असेच प्रश्न असतात. ओके, याच्या व्यतिरिक्त अवघड प्रश्न नाही. चला आजचा हा घटक इथे संपतो. पुढचा घटक तुम्ही आता घ्या. महिन्यांची नावं लिहायची पटापट. मग आपण शिकूया.